राज्यात पहिलीपासून हिंदीच्या निर्णयाविरोधात अनेक जण बोलतायत। परभणीतील ग्रामीण कवी, शिक्षक आणि बोलीभाषेचे अभ्यासक केशव खटिंग यांनी हिंदी सक्ती का नको याचं उत्तम उदाहरण सांगितलं आणि तेही कवितेच्या माध्यमातून। ऐकूया। ज्या मातीचं बेनं आहे त्या मातीनंच पिकवा, ज्या मातीचं बेनं आहे त्या मातीनंच पिकवा, हिंदी नका गुरुजी त्याला मपल्या भाषेत शिकवा। ज्या मातीचं बेनं आहे त्या मातीनंच पिकवा, हिंदी नका गुरुजी त्याला मपल्या भाषेत शिकवा। माती मधला जन्म आमचा आभाळाची माया, माती मधला जन्म आमचा आभाळाची माया, आमच्या पोटी जन्म झाला ते बी आमची छाया। शेतकऱ्याचं लेकरू आहे ते। माती मधला जन्म आमचा आभाळाची माया, आमच्या पोटी जन्म झाला ते बी आमची छाया। आमच्या ओठी जे जे होते, आमच्या ओठी जे जे होते ते ते त्याच्या ओठी, आमच्या ओठी जे जे होते ते ते त्याच्या ओठी। याच्यापेक्षा गुरुजी सांगा कोणती भाषा मोठी।